आपल्याच हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. तोच ठरलाय ओमकार, ज्यांनी वैयक्तिक पहिलं षटक टाकलं, 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी देखील बाद केले. नवभारत संघाचे एक लेजंड क्रिकेटर, त्यांच्याच हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत असताना बाळा बोर्डे, बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव. आणि डॅनिदा आपण देखील यायचं. ओमकार थांबायचं थोडं बघा. आणि डॅनिदा असतात आपण टी शर्ट देखील प्रदान, आणि ओमकारला विनंती असेल की आपण ही टी शर्ट पुढील मॅचपासून प्रदान करून खेळायचे बघा. नेक्स्ट मॅच नक्कीच आपण या टी शर्टवर खेळायचे बघा. आणि मी कॉम्बॉक्सवर पुरतच थांबतो आणि मी कॉम्बॉक्सवर इन्व्हाइट करतो माझी साथी जोडीदार, एक उत्कृष्ट असे समालोचक म्हणून ओळख आहे, मॅन फ्रॉम देवीचा पाडा, मयूर. धन्यवाद अभि, धन्यवाद मनीष. स्पर्धा आपण पाहत आहोत स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे श्रद्धांजली चषक. या मैदानावरती डोंबिवली नगरीमध्ये अनेक वर्ष क्रिकेट मध्ये त्याने चांगलं काम केलंय. आणि आज त्याच्याच नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सीझनची सुरुवातच गट्ट्याच्या नावाने आपल्याला पाहायला मिळते. आणि आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित पाहुणे आदरणीय सन्माननीय बाळा बोराडे साहेब, जे अनेक वर्ष सुरेंद्र सोबत खेळत आलेत. बाळा दादांना बघतच सुरेंद्रने खेळायला सुरुवात केली. आज मात्र सुरेंद्र आपल्यातून निघून गेलाय आणि खूप वाईट गोष्ट घडली. अजूनही विश्वास बसत नाही या गोष्टीवरती की सुरेंद्र आज निघून गेला आणि या सीझनची सुरुवात त्याच्या स्मरणार्थ होते. आपण व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. विशाल दादांच्या शुभ हस्ते बाळा बोराडे साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातो. बाळा दादांनी देखील अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहे, एक चांगली सर्व्हिस प्रदान केली आहे क्रिकेटच्या माध्यमातून. नवापाडा संघ असू देत, शहरी संघ असू देत, अनेक साऱ्या संघांमधून त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर आपण व्यासपीठावरती अजून एक सन्मान करणार आहोत. विशाल दादांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, व्यासपीठावरती अजून एक सन्मान आपण करणार आहोत. दिलदार व्यक्तिमत्व डॅनी दादा देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण सन्मान करूयात. अनेक साऱ्या संघांना आपण पुरस्कृत करताना त्यांना पाहतो. अर्णी विक्टरी स्पोर्ट्स, आणि दादांचा सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. नाव बॅक टू द क्रिकेट. वळूयात मैदानाकडे, जिथे मात्र दोन संघ एकमेकांच्या समोर डोळ्यात डोळे घालून भिडतायत, नडतायत आणि पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करतायत. पहिला बॉल पायावरती आला. मिडविकेटच्या दिशेने खेळत असताना एक धाव आणि संघाचं श्री गणेशा केलं. स्वतःचं अकाउंट, संघाचं खातं देखील खोललंय. स्ट्राइक वरती आतिश. आताचा चेंडू सरळ सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जोडले जातात. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर रायटी बॅटर समोर आलाय आणि पायावरती फेकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडीशी लाईन मिस झाली आहे. गोलंदाज सनी तयार. आता मात्र पुन्हा एकदा चांगलं यष्टीरक्षण. धावसंख्या धावफलकावरती 3. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच अनायरा विपक्ष विजय स्टार. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट कॉन्टेस्ट. गौतम आणि आतिश आघाडीची जोडी आपण पाहतो. स्ट्राइक वरती आतिशला अजून खातं खोलायचंय. आतापर्यंत त्याला एकही लीगल बॉल मिळाला नाहीये. बघूयात लीगल बॉलवरती कशा प्रकारे प्रहार करेल. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने, सॉफ्ट हँडने फक्त खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच या एका धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावर लागल्यात. स्कोरबोर्ड हळूहळू पुढे नेण्याचं काम केलं जातंय, सजवलं जातंय या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून.
अनायरा 11 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत चषकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. इथे मात्र लाईन मिस झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 7. या श्रद्धांजली चषकाला भेट देण्यासाठी विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ कर्मचारी आदरणीय सन्माननीय API मोरे साहेब इथे उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण भेट देतात आणि या नवनवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं कार्य तुमच्या माध्यमातून होतं. तुमचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सध्या तरी मैदानामध्ये काय घडतंय, वारंवार गोलंदाजाकडून चुका होत आहेत आणि या चुकांना कुठेतरी टाळावं लागेल. लिमिटेड ओव्हरमध्ये अनलिमिटेड ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो आणि ते कारनामे करणारे देखील खेळाडू मैदानामध्ये. सध्या तरी सनीला रिदम मिळत नाहीये, सूर मिळत नाहीये, पण बॅटर्ससाठी एक्स्ट्राच्या धावा मिळतात. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. अजून एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जोडले जात आहेत. या एक्स्ट्रा रन बोनसचा उपयुक्त ठरत आहेत. ज्याप्रमाणे या धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 6 एक्स्ट्रा झालेत. गोलंदाज सनीचा वापर केला. फार रेअरली हे पाहायला मिळतं, दुर्मिळ दृश्य असतं. सनी एक्स्ट्रा बॉल फेकतो, पण या मॅचमध्ये काहीसं वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्राचे बॉल्स हे तो मात्र सनीच्या हातातून फेकले जातात. पुन्हा एकदा आपल्या मार्कवरती येतोय. राऊंड द विकेटने हा बॉल फुल लेनचा पॅड अँड पॅड मध्ये होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक इनवरती थ्रो. जलद गतीने झेप घेतली आहे बॅटरने. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 10. 10 धावा धावफलकावर लागल्यात. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 4. सनी पुन्हा एकदा तयार स्ट्राईक वरती. गौतम आतापर्यंत उजव्या फलंदाज समोर व्हाईट बॉल फेकले होते आणि आता मात्र गौतम स्ट्राईक वरती आलाय. त्या समोर देखील काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. जे प्लॅन्स बनवलेत ते प्लॅन्स एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. आता मात्र सहजतेने चेंडू सर्व सोडून दिलाय. गौतमच्या स्लॉटमध्ये आलेला हा बॉल प्लॉटच्या बाहेर पाठवण्याचा मनसोक्त आणि यश मिळतं बॅटरला. धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15. गौतम शर्मा लेफ्टी बॅटर, त्याच्या बॅटमधून आलेला चौकार. पोषक धावांची गरज आहे आणि या पोषक धावा प्रोव्हाइड केल्या सनीने. चूक केली आधी, एक्स्ट्राच्या धावा फेकल्या आणि त्यामुळेच आता मात्र सनीच्या अगेन्स्ट अटॅक केलं जातं. याच षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. चेंडू सरळ सोडून दिला. कीपर कडून देखील चूक झाली. एक धाव तर कंप्लीट झाली. अंपायर इथे मात्र आपण पाहूयात. अंपायर इंटरेस्टेड आहे, दखल घेतली आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरती दंड ठोपावलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात केली आहे. जबरदस्त सुरुवात केली. हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. थोडं फास्ट घ्या मित्रांनो. घड्याळाचे काटे तुमच्या अवतीभोवतीच फिरतायत. वेळेची मर्यादा आहे आणि वेळेचं बंधन आपल्याला नक्कीच असेल. काही लिमिट्स मध्ये आपल्याला खेळावं लागतील. गोलंदाज ऋषी स्ट्राईक वरती. आतिश राऊंड द विकेटने पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू जबरदस्त होता आणि तितकेच जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती आहेत. आदरणीय सन्माननीय विष्णुनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आदरणीय API मोरे साहेब उपस्थित आहेत. मोरे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय बाळा बोराडे साहेबांना. बाळादादांच्या शुभ हस्ते API मोरे साहेबांचा इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. सन्मान इथे मात्र व्यासपीठावरती केला जातोय. आज सुरेंद्र लोखंडे श्रद्धांजली चषकामध्ये साहेब भेट देण्यासाठी उपस्थित होतात.
साहेबांचं इथे मात्र सन्मान केला जातोय. मायेची आपुलकीची ही उबदार शाल देऊन साहेबांचा सन्मान केला जातो. त्यानंतर आपण पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळूयात. मैदानामध्ये दोन संघ एकमेकांच्या समोर भेटतात. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा एकवटल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकामध्ये ऋषिकेशवरती थोडा दबाव होता आणि ऋषीने तो दबाव बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच त्याला एक विकेट देखील मिळाली रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावरती 19. ऋषी पुन्हा एकदा तयार. टॅपच्या माध्यमातून खेळून काढण्याचा प्रयत्न. गॅप तर मिळाला नाहीये. खेळाडू तिथे मात्र तैनात. सनीने पहिल्या ओव्हरमध्ये जरूर निराश केलं, पण फिल्डिंग युनिट हे विजय स्टार संघाचं प्रमुख स्तंभ आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 20. ऋषी पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक वरती बॅटर देखील हलक्या हाताने फक्त पुश करतो. खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 21 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 21 धावा आतापर्यंत बनवल्या. चांगली सुरुवात मी म्हणेन अनायरा 11 संघाची. इथे मात्र लो फुल टॉस बॉल, प्रॉपर टायमिंग, बुलेट स्ट्रोक, चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. धाव मिळतील 4. ऋषी जबरदस्त गोलंदाजी करत होता, पण त्याच्या गोलंदाजी समोर फलंदाजाचा अंदाज तेवर काही वेगळाच. चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. धाव मिळतात 4. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 25. ऋषी पुन्हा एकदा तयार. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेऊन चेंडू मागे जातो. चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एका धावेचा अवधी आणि एक धाव तो मात्र कंप्लीट देखील केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात, मंत्रमुग्ध सुरुवात आपल्या संघासाठी मिळवून दिली आहे अनायरा 11 संघाच्या टॉप ऑर्डरने. तर सर्वांना मी सूचना करतोय की आज आपण श्रद्धांजली चषकाला भेट देत आहोत आणि जे प्रेक्षक मायबाप इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर खेळाडू उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. तर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. त्याचबरोबर खेळाडू आणि प्रेक्षक दोघांसाठी आहे. तर आणि जे जेवण आम्हाला पुरस्कृत केलंय आदरणीय सन्माननीय पंकजी चौधरी साहेबांनी, सुरेंद्र लोखंडे यांचे जवळचे मित्र, आणि आज सुरेंद्र दादांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या स्मरणार्थ पंकज दादांनी काही ना काही योगदान देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांच्याच माध्यमातून सर्व खेळाडूंना त्याचबरोबर प्रेक्षक मायबापांना जेवणाची व्यवस्था इथे मात्र केलेली आहे. त्याचबरोबर मंचावरती शुभागमन झाले आदरणीय सन्माननीय सुजितभाई नलावडे साहेबांचं इथे मात्र शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार इथे मात्र उपस्थित होतं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. अजितदादा देखील आहेत, महेश देखील आहेत. वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. क्रिकेटवरती अथोनात प्रेम दादांचं पाहायला मिळतं. त्यांचा संघ देखील अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धा खेळत असतं. YSCC यंगस्टर क्रिकेट क्लब. पण वेळेअभावी क्रिकेटवरती तितकसा वेळ देता येत नाही, पण जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा क्रिकेट स्पर्धांना मात्र आतुरतेने भेट देतात आणि अनेक साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. वळूयात मैदानामध्ये, जिथे मात्र दोन संघ एकमेकांच्या समोर भिडतायत, नडतायत, एकमेकांना तोडण्याचा विचार तर करतायत. त्याच इराद्याने मैदानामध्ये उतरलेत. पण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर विजय स्टारने देखील थोडं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मी ज्याप्रमाणे सांगितलं, विजय स्टार संघ त्यांचा प्रमुख स्तंभ आहे, त्यांची फिल्डिंग युनिट, आणि त्यांच्या फिल्डिंग युनिटच्या जोरावरती ते नेहमी मॅच मध्ये ऑन असतात. हा ऑन अँड ऑफचा गेम चालूच राहील. चांगले क्वेश्चन पेपर सेट केलेत आणि याच क्वेश्चन पेपर्स मध्ये कोण उत्तीर्ण ठरेल, कसा खेळ होईल. आता तर पहिलंच सत्र सुरू आहे आणि पहिल्याच सत्रामध्ये दोन्ही बाजूला सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण कधी फेवरेट बनतं काही कळत नाही. या धावसंख्या धावफलकावरती 28. गोलंदाज किशनचा वापर केला. पहिला बॉल डीप कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 29. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचं क्षेत्र रिकामी जागा भरून काढली आहे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या फटक्यांची गरज आहे, गॅप शोधणं गरजेचं आहे आणि त्या गॅप मिळाल्यात. चांगली बॅटिंग अनायरा 11, सुरुवात दमदार दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, अखेरच्या क्षणाला चेंडू सरळ सोडून दिला, पण यष्टीरक्षकाकडे संधी होती. संधीचं सोनं करणं फार गरजेचं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, नेम धरला तर होता, पण गेम झाला नाही. उलटा गेम उमलट आला आणि वाईट +1 अशी धाव मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 35-35. किशन पुन्हा एकदा तयार. आताचा चेंडू डॉट, निर्धाव चेंडू, डॉट बॉल आलाय. गोलंदाज देखील सांगतो की जरी आतापर्यंत आमच्या 2 गोलंदाजांचा समाचार घेतला, पण ही गोलंदाजी करणं हे माझं अस्त्र आहे, हे माझं साम्राज्य आहे. पण त्या साम्राज्याला उधळून टाकलंय. चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. धावा मिळतात 4. धावसंख्या धावफलकावरती 39. धावांचा ग्राफ वाढतोय, चढता क्रम आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांमध्ये 39 धावा बनवल्यात अनायरा 11 संघाने. जबरदस्त सुरुवात, दमदार सुरुवात. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण सर्वांना सूचना करतोय. यानंतरची मॅच असेल ती म्हणजेच एकदंत स्टार विपक्ष मंगलमूर्ती. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. एकदंत स्टार आणि मंगलमूर्ती. अंतिम षटकाला सुरुवात होते. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला पंचांकडे. आता मात्र पहिल्याच बॉलवरती अपील केली आहे. अपील मध्ये फक्त इन्व्हॉल्व कीपरच राहिला, बाकी कोणत्याही खेळाडूने अपील केली नाही. थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवरती, पण पंचांनी दर्शवलं, खुणावलं की बॅटर सुरक्षित आहे. धावसंख्या धावफलकावरती 39. आता मात्र सिग्नल आलाय तो म्हणजेच वाईट बॉल. अनधिकृत बॉल फेकलाय, इल्लीगल बॉल फेकलाय आणि लगेचच अंपायरने नोटीस देखील दिली आहे. आमच्यापर्यंत सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा इशारा. इथे मात्र रनआउटची संधी. कीपरचा बॅलन्स तर गेला होता, पण अखेरच्या क्षणाला स्वतःला सावरलं आणि ही विकेट आपल्या खात्यामध्ये झुकवली. विकेटचं पतन. स्लॉग ओव्हरमध्ये विकेट मिळाली आहे. जो आतापर्यंत धावांचा ग्राफ वाढत होता, चढता क्रम आपल्याला पाहायला मिळत होता, या ओव्हरमध्ये पडता आलेख पाहायला मिळेल का, याच अनुषंगाने विजय स्टारने या गोलंदाजाचा वापर केलाय. गोलंदाज सुशील आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करतोय. आपल्या मजबूत खांद्यांनी आणि विजय स्टारच्या मजबूत इराद्याने मैदानामध्ये उतरलाय आणि त्याचप्रमाणे खेळ देखील करतोय. धावसंख्या धावफलकावरती 40. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येतो गणेश. एक चांगलं फिनिशिंग टचची गरज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील तर केली जाते. येतो डॉट बॉल. पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. या ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं, धावांचा पडता आलेख पाहायला मिळतोय. 3 ओव्हरमध्ये 39 धावा होत्या. आतापर्यंत या ओव्हरमध्ये अवघी 1च धाव आली आहे. सुशील पुन्हा एकदा तयार. स्टेप आउट होऊन खेळण्याचा इरादा गणेशचा आणि सरळ बाहेर पाठवलाय. पवेलियनचा रस्ता मोकळा केलाय गणेशचा. ज्या वेगाने तो आतमध्ये आला त्याच वेगाने त्याला मागे पाठवलंय. चांगली गोलंदाजी सुशीलची. मी ज्याप्रमाणे सांगितलं की विजय स्टारचा मजबूत खेळ राहिलाय, विजय स्टारचा मजबूत इरादा आणि गोलंदाजाचे मजबूत खांदे. इथे मात्र अनायरा 11 संघाचे वांदे करतोय. चांगली गोलंदाजी सुशीलची, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावा धावफलकावरती येतं म्हणजे 40. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल. जो बॅटर आतमध्ये जातोय तो स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न करतो. हा ऑन ऑफचा गेम मैदानामध्ये सुरूच आहे.
कधी अनायरा 11 फ्रंटफूट वरती येते तर कधी बॅकफूट वरती लगेचच विजय स्टार अनायरा 11 संघाला ढकलते. पहिल्या 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 41 स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटिंगची अपेक्षा होती, पण अनायरा 11 संघाच्या बॅटर्सला मात्र धावा बनवता आल्या नाहीयेत. चांगली गोलंदाजी सुशीलची पाहायला मिळाली आणि जे बॅटर्स बॅटिंग करत होते ते बॅटर्स मात्र कोसळले आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्या या 6 चेंडूंमध्ये आणि 41 धाव्यांवरती रोखलं. वयात आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे मात्र आपण टॉस करणार आहोत. एक दंत स्टार्स विपक्ष मंगलमूर्ती या संघामध्ये दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉस करणार आहोत आणि व्यासपीठावरती उपस्थित आमचे पाहुणे आदरणीय सन्माननीय सुजितभाई नलावडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दादांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत. सुजित दादांना विनंती करतोय टॉस आपण करून घेऊयात. टॉस इथे मात्र केला जातो. दोन्ही कॅप्टन्स आहेत. टॉस इथे मात्र केला जातोय. दमदार व्यक्तिमत्वाच्या हाताने इथे मात्र टॉस झालाय. बघूया टॉस कोणाच्या बाजूने लागतोय. टॉस जिंकला एकदंत स्टार संघाने. थोडंसं नशीब त्यांच्या बाजूने, नशिबाचं झुकतं माप त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथे मात्र डिसिजन घेतला एकदंत स्टार संघाने. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत आपण करूया सन्मान. मी विनंती करतोय डॅनी दादांना विनंती करतोय. डॅनी दादांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. सुजित दादा नलावडे साहेबांचा बाईंचा सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करतोय डॅनी दादांना आणि सन्मान स्वीकारण्यासाठी भाईंना देखील विनंती करतोय. व्यासपीठावरती इथे मात्र सन्मान केला जातो. उद्योजक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव. आणि साहेबांचा सन्मान इथे मात्र व्यासपीठावरती केला जातो. मी ज्याप्रमाणे सांगितलं त्यांच्या माध्यमातून देखील अनेक साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. महेश पाटील प्रतिष्ठान ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते रेल्वे ग्राउंडवरती आणि तेव्हा देखील अनेक सारे ओरमचे दर्दी चाहते खेळाडू तिथे मात्र उपस्थित होतात. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये आशिष मिश्रा असतात. मिश्राची खूप इन्व्हॉल्वमेंट असते. मंगेश दादा असतील, YSCC टीमचे पूर्ण इन्व्हॉल्वमेंट असते त्या स्पर्धेमध्ये. तर व्यासपीठावरती आपण अजून एक सन्मान करणार आहोत. हेमंत लोखंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुष्कर काठे साहेबांचा देखील इथे मात्र सन्मान करणार आहोत. आज मात्र नवापाड्याचे सर्व क्रिकेटर्स, क्रिकेटवरती प्रेम असणारे सर्व व्यक्तिमत्व, सर्व दिलदार दानशूर व्यक्तिमत्व व्यासपीठावरती उपस्थित होतात आणि सर्वांचा सन्मान इथे मात्र व्यासपीठावरती आपण करत आहोत. पुष्कर दादांचा सन्मान इथे मात्र व्यासपीठावरती केला जातोय. क्रिकेटवरती मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळते. आपल्या खेळावरती मजबूत पकड पुष्कर दादांची पाहायला मिळते आणि साहेबांचा सन्मान इथे मात्र व्यासपीठावरती केला जातोय. तर व्यासपीठावरती आपण अजून एक सन्मान करतोय. व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे आदरणीय सन्माननीय अजित म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. अजित दादांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या मान्यवरांना, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण अजित दादांचा देखील इथे मात्र सन्मान करत आहोत. विशाल दादांना विनंती करतो. विशाल दादांच्या शुभ हस्ते आपण अजित दादांचा सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती इथे मात्र सन्मान केला जातोय. आज या चषकाला सर्वजण भेट देत आहेत. सर्वांचा आवडीचा लोकप्रिय खेळाडू सुरेंद्र लोखंडे आज आपल्यातून निघून गेलाय. त्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेला सर्व दर्दी चाहते भेट देत आहेत. त्याचबरोबर आपण व्यासपीठावरती अजून एक सन्मान करणार आहोत. अनेक साऱ्या खेळपट्टी असतील, अनेक साऱ्या क्रिकेटच्या एक्सेसरीज असतील, त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात. काव्या स्पोर्ट्सचे मालक आणि नवापाडा संघाचे एक चांगले खेळाडू बबलू म्हात्रे साहेबांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. बबलू दादांचा देखील इथे सन्मान आपण करणार आहोत. खेळपट्टी बनवण्यामध्ये देखील त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं.
खूप चांगली विकेट. जुना डोंबिवली ते विकेट बनवली होती. देवीसापाडा क्रिकेट संघाला देखील मदत केली होती विकेटसाठी. ग्रामीण खेळाडूंना नेहमी प्रोत्साहित करत असतात. सतीश दादांचा इथे मात्र सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. होऊयात आता मॅचच्या दिशेने, जिथे मात्र चेस करण्यामध्ये यश मिळतंय की अपयश, जोडीमध्ये काय येतंय ह्याचं उत्तर अजूनही बाकी आहे. पण अर्धा खेळ कंप्लीट झालाय. थोडेसे सन्मान आपण व्यासपीठावरती करत होतो तोपर्यंत 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा फलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंमध्ये विजय स्टार संघाला एक धक्का देखील लागलाय. ऋषी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सुशांत पवार. नॉन स्ट्रायकिंग वरती सनी. गोलंदाज तयार होतो आपला शैलीमध्ये गणेश. राऊंड द विकेटने गणेश तयार होईल. आल्या आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स गेअर टाकलाय, सरळ बॅटरला पाठवलंय माघारी. पवेलियनच्या दिशेने रस्ता मोकळा. अजून एक धक्का, एका मागोमाग एक. धावसंख्या धावफलकावरती 2. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 विकेट आलेत. बॅक टू बॅक 2 विकेट. आणि आता मात्र गोलंदाजाकडे हॅट्रिकची संधी देखील आहे. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, फलंदाज देवेंद्र. अनेक वर्ष क्रिकेट खेळत आला देवेंद्र. मोरिया 11 संघाला रिप्रेझेंट करत असताना खूप चांगली कामगिरी केली आहे देवेंद्रने. आज बऱ्याच दिवसानंतर देवेंद्रला खेळताना पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती आलाय. संघ अडचणीत सापडलाय. अनेकदा आपल्या घरच्या संघाला तर अडचणीतून नेहमी बाहेर काढलाय. आता मात्र विजय स्टार संघाला देखील अडचणीतून बाहेर काढायचंय आणि देवेंद्रची मदत विजय स्टार संघाच्या खेळाडूंनी मागितली आहे. पहिला तर डॉट बॉल, धावसंख्या धावफलकावरती 2. राऊंड द विकेटने गणेश चांगली गोलंदाजी करतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, गणेशने मात्र चांगली गोलंदाजी केली. अनायरा 11 पूर्ण चार्ज झालाय. आज वेगळ्याच मूड मध्ये बॅटिंग करतोय. या सीझनची सुरुवात दणक्यात. पहिल्याच 17 मध्ये जी पॉवर दाखवली, 3 षटकांमध्ये 39 धावा बनवल्या होत्या. जरूर शेवटच्या ओव्हरमध्ये रिदम निसटला होता, पण मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट केलाय. कारण की ऋषीची विकेट, त्यानंतर सुशांतची विकेट. आता मात्र जय आणि पराजय मध्ये कदाचित तितकं अंतर कापायचं नाहीये अनायरा 11 संघाच्या बाजूने. आपण जर विचार केला तर सनीची विकेट फार महत्वाची आहे. अजूनही आपण विचार केला तर 40 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. गणेशने आपलं काम तर योग्यरित्या कंप्लीट केलं. ज्या कामासाठी, ज्या खेळासाठी आज संघामध्ये निवड झाली होती, त्या कामामध्ये यशस्वीरित्या आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम केलंय. गणेशने चांगली गोलंदाजी केली आहे, पण गणेशच्या पावलांवरती पावलं ठेवण्यासाठीच संकेशचा वापर केलाय. या दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे इंटेंट असेल विजय स्टार संघाचा? पलटवार होईल का, कमबॅक होईल का, या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. स्ट्राईक वरती सनी. पहिला बॉल स्टेप आउट, पॅडल स्वीपचा हा फटका. स्टेप आउट होऊन आविष्कारी स्ट्रोक, आणि हा आविष्कार मात्र गोलंदाजाला स्वीकार नाहीये. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. धाव मिळतील 4. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 6. तर पाहुणे इथे मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत. आपण इथे मात्र उपस्थिती नोंदवली, त्यामुळे आपलं विशेष आभार. आणि वळूयात पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे मात्र नुकताच ताजा चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. एकच धाव इथून मात्र मिळेल. गोलंदाज देखील सांगतोय पहिला बॉल जरूर तुझ्या स्लॉट मध्ये आला, दुसऱ्या बॉल साठी तुला थोडीशी जागा बदलावी लागेल मित्रा. कारण की मी देखील अनायरा 11 संघाचा गोलंदाज आहे. हे माझं देखील साम्राज्य आहे. क्रिकेट मी देखील खेळतोय, मी देखील सराव केलाय. आणि या संघाची जी आशा आहे, जी अपेक्षा आहे, त्यासाठी मी काम करेन. इथे मात्र थांबून स्क्वेअर कटचा फटका. देवेंद्रने इथे मात्र चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवला. या ओव्हरमध्ये आय थिंक दुसरा चौकार आलाय आणि अंपायरचा सिग्नल इथे मात्र येतोय, तो म्हणजे नो बॉल.
पहिल्या ओव्हरमध्ये गणेशने केलेली मेहनत, दुसऱ्या ओव्हरमध्ये संकेशची निवड, पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर स्वीपचा फटका, पुन्हा एकदा लावण्याचा प्रयत्न, त्यावरती सिंगल. आता मात्र फलंदाजापासून दूर टेकण्याचा प्रयत्न, अर्ध्या विकेटवरती चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा सिग्नल आला तो म्हणजे नो बॉल. नो बॉल +4 टोटल. या 5 धावा ऍड केल्यानंतर धावफलक आता मात्र वेगाने पुढे सरकायला लागलाय. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा प्रवास विजय स्टारने लोकलने केला, थोडे छोटे छोटे हॉल्ट घेतले, पण त्यानंतर आता बुलेट ट्रेनचा सफर करतोय. वेग वाढलाय. धावफलकावरती 12 आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा गॅप शोधण्यामध्ये यशस्वी. मी मगाशीच सांगितलं, आता मात्र बुलेट ट्रेनने सफर करतोय. बॅटर बेफिकरपणे बॅटिंग करतोय, निर्दयतेने तुटून पडलाय गोलंदाजावरती. या ओव्हर मधील तिसरा चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलं जात आहे. राऊंड द विकेट, गोलंदाज तयार. संकेत स्ट्रायकिंग एंडवरती देवेंद्र. ओ अजून एक लाजवाब, क्या बात है. देवेंद्र पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येतो. मी आधीच सांगितलं, आपल्या घरच्या संघाला जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला तेव्हा मात्र देवेंद्रने नेहमी संकटातून बाहेर काढलं. आज विजय स्टार संघ देखील अडचणीत सापडला आणि पुन्हा एकदा विजय स्टारच्या खेळाडूने देवेंद्रची निवड केली. देवेंद्रकडे मदत मागितली आणि मदतीला इथे मात्र सलाम देत असताना बेफिकरतेने, क्रूरतेने गोलंदाज संकेतचा समाचार घेतोय. तुटून पडलाय. बॅक टू बॅक 3 चौकार, एक तर नो बॉल वरती आहे. या ओव्हरमध्ये टोटल 4 चौकार आलेत. धावांचा ग्राफ पुन्हा एकदा वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय. या फटक्यामध्ये जरूर चौकार मिळतोय, पण जसा बाउंड्री लाईनचा बॉल बाहेर जातोय देवेंद्र देखील फॉर्म मध्ये येतोय. आत्मविश्वास त्याचा झळकतो त्याच्या स्ट्रोक मध्ये. संकेश पुन्हा एकदा तयार. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 20. 5 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 20. या षटकातील अंतिम चेंडू. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, शेवट देखील चौकारानेच केलाय देवेंद्रने. या ओव्हरमध्ये टोटल आपण जर विचार केला तर 5 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या फक्त आणि फक्त 2 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या म्हणजे तब्बल 22. लुटायचं तर असं लुटायचं, पूर्णपणे डाका टाकलाय देवेंद्रने. देवेंद्रची दादागिरी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आहे. 24 धावा धावफलकावरती, 42चं लक्ष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा होत्या, कुणी विचारही नव्हता केला. अनायरा 11 संघाच्या गोलंदाजाने देखील विचार नव्हता केला, पण संकेतसाठी देवेंद्र आज एक नाईटमेअर म्हणून समोर आलाय, एका वाईट स्वप्नासारखं समोर आलाय. 24 धावा धावफलकावरती. सनीवरचं प्रेशर थोडं आता मात्र कमी झालंय. ज्याप्रमाणे बॅटिंग करतो देवेंद्र, धावा धावफलकावरती 24. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 18 धावेंची गरज. 12 मध्ये 18 करायच्यात. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजावरती दबाव, प्रेशर पुन्हा एकदा शिफ्ट झालाय. इथून मात्र आपल्या संघाला लिफ्ट करण्यासाठी गोलंदाज निखिलचा वापर केलाय. अनायरा 11 संघावरती पुन्हा एकदा ओझं निर्माण झालंय. प्रेशरला बाजूला सारावं लागेल. प्रेशर सिच्युएशन मध्येच खऱ्या खेळाडूची ओळख होते. अनायरा 11 संघ इथून मात्र कमबॅक करेल का, पलटवार देईल का, ह्याचं उत्तर पहिला बॉल. वेग तर प्रचंड होता, वेगाने तर इम्प्रेस केलं, पण अंपायरने दखल घेतली. पहिला बॉल चुकीच्या दिशेने. लाईन मध्ये सुधार करणं गरजेचं आहे. निखिल इथून मात्र कमबॅक करायचा आहे तर विकेट हवी आहे. 25 धावा धावफलकावरती, स्ट्राइक वरती सनी. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 26-26. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा धावफलकावरती, 12 चेंडू 18चं समीकरण होतं. पहिला वाईट बॉल आला, त्यानंतर एक सिंगल आणि आता मात्र समीकरण झालंय 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेंची गरज. 11 मध्ये करायच्यात 16.
इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती 27. जिंकण्यासाठी अजूनही 15 धाव्यांची गरज आहे. 15 धाव्यांची गरज आहे. देवेंद्र वैयक्तिक 16 वरती खेळतोय. 4 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. पण चेस करायचा, चेस करत असताना दबाव असतो, दबावाचा प्रभाव नेहमी पाहायला मिळतो. आता मात्र सरळ बॅटने नाही तर उलट बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न केलाय, पण आलाय तो डॉट बॉल. सनी थोडस देवेंद्रला आता मात्र गाईड करतो, कोणती लाईन मिस करतो हे सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण की नॉन स्ट्रायकरचा खेळाडू हा स्ट्रायकरच्या फलंदाजाचा आरसा असतो. त्याला मात्र कळत असतं तिकडनं की बॅटर कोणती चूक करतो. आणि आता मात्र तो मॅटर ओळखून बॅटरला व्यवस्थित गाईड केले का बघूयात. रिझल्ट या बॉलवरती कळेल. जबरदस्त. आताचा चेंडू देखील एक्स्ट्रा रन इथे मात्र खात्यामध्ये जोडले जातात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 28-28. एक एक धाव महत्वाची, एक एक धाव इथून मात्र रोखायची, एक एक धाव बनवायची. दोन्ही बाजूने कॅल्क्युलेशन सुरू आहे. ओ फुलरलेनचा बॉल, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल आहे का? नाहीये. अंपायरने सांगितलंय, दर्शवलंय. गोलंदाजावरती दबाव टाकलाय. पुन्हा एकदा प्रभाव गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतात. मजबूत खांदे जरूर आहेत, पण या चेंडूने थोडेसे खांदे झुकवलेत अनायरा 11 संघाचे. पण कमबॅक करावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, क्रिकेटचा खेळ कधीही बदलू शकतो. 29 धावा धावफलकावरती. इथे मात्र बॅट अँड पॅड मधील हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. या बॉल्सची गरज आहे, या डॉट बॉल्सची गरज आहे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं हे गरजेचं आहे. ज्या दुसऱ्या षटकामध्ये चुका झाल्या त्या दुरुस्त कराव्या लागतील. थोडी ट्रीटमेंट त्याप्रमाणे करावी लागेल. थोडे माइंड गेम्स खेळावे लागतील अनायरा 11 संघाला. स्ट्राईक वरती देवेंद्र, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आतला भाग लागून चेंडू मागे जातो. खेळाडू तिथे मात्र तैनात. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा धावफलकावरती 30. स्ट्राईक वरती सनी. इथे मात्र पुढे सरसावत स्वीप करण्याचा प्रयत्न. हा आविष्कार शोधलाय. मी मगाशीच सांगितलं बॅटरने शोधलेला आविष्कार मात्र गोलंदाजाला स्वीकार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 34. जिंकण्यासाठी अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. डोळ्यात डोळे घालून सध्या तरी विजय स्टार संघ अनायरा 11 संघासोबत भिडतंय. मोमेंटम आपल्या बाजूला शिफ्ट केलाय. विजयाचं माप, विजयाचं पारडं आपल्या दिशेला झुकवलंय. गोलंदाजावरती दबाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. जो अनायरा 11 संघ पूर्णपणे दुसऱ्या सत्राच्या पहिल्या ओव्हर पर्यंत अगदी मॅच मध्ये ऑन होता, पण त्यानंतर देवेंद्र असा तुटून पडलाय की संघाचे आत्मविश्वास, खेळाडूंचा आत्मविश्वास, त्याचबरोबर खेळाडूंचे इरादे संपूर्ण उद्ध्वस्त केलेत. चांगला विस्फोट झालाय. देवेंद्रचा विस्फोट आणि सनीची साथ या दोन्ही बॅटर्सने अनायरा 11 संघाची लावली आहे वाट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 36. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. ऑन अँड ऑफचा हा गेम आहे. आता मात्र इथून एक चांगला गोलंदाज निवडणं फार गरजेचं आहे. 6 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर 6 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 6चं इक्वेशन जेव्हा डोळ्यासमोर येतं तेव्हा मात्र बॅटर्स समोर नेहमी थोडंसं प्रेशर जास्त पाहायला मिळतं. कारण की 6 चेंडूमध्ये जर चेंडूंपेक्षा अधिक धावा असतील तर मोठे फटके खेळण्याची संधी असते आणि त्या प्रयत्नामध्ये मोठे फटके येतात देखील. पण जेव्हा मात्र रन बॉल इक्वेशन येतं तेव्हा मात्र बॅटर्सवरती प्रेशर नेहमी पाहायला मिळतं. हा प्रेशरचा ॲडव्हान्टेज अनायरा 11 संघाला उचलायला लागेल आणि इथून मात्र फाईट करावी लागेल. गौतमची निवड केली, योग्य निवड आहे का याचं उत्तर गौतम काही क्षणातच देईल. पण स्ट्राईक वरती सनी, विजय स्टार संघाचा महत्वाचा खेळाडू, रायझिंग स्टार. सध्याच्या घडीला मागील काही हंगामापासून, मागील काही क्रिकेटच्या स्पर्धेपासून चांगला खेळ सनीचा पाहायला मिळतोय आणि सनीने अनेक गोलंदाजांची हानी केली आहे. या मॅच मध्ये बघूयात काय चित्र घडतंय. पहिला बॉल
सरळ सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 37 जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज. आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मी आधीच सांगितलं अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये सनीने गोलंदाजांची हानी केली आहे, पण पास्ट इज अ हिस्ट्री, फ्युचर इज अ मिस्ट्री. अजूनही या मॅचचा विजेतेपद आलं नाहीये. बघूयात संघ आपल्या बाजूला सामना झुकवतोय का. पुन्हा एकदा उलट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण उलट बॅटचा इरादा. सध्या तरी बॅटरला डॉट बॉलचा दंड स्वीकारावा लागेल. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक पासून आता मात्र थोडासा दूर जातोय सनी. एक धावी तो मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. मॅच मी म्हणेन अजूनही ऑन आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, नवीन बॅटर मैदानामध्ये, तो प्रेशर, मॅचची स्थिती परिस्थिती दोन्ही बिघडू शकते. एक झटका हवाय, एक फटका हवाय. गोलंदाजी युनिटला तर बॅटिंग युनिटला झटका द्यायचा आहे. पण चांगला बॉल, फिंगर रोल केले, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. देवेंद्रचा डॉट बॉल आलाय. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. काय सामना रंगलाय मैदानामध्ये. गौतम शर्मा निराश नाही करत आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. देवेंद्रचा विस्फोट तर झाला होता दुसऱ्या ओव्हर मध्ये, पण त्यानंतर त्याला शांत केलंय. जणू काही विस्फोट झालेल्या अग्नीवरती शीतगार पाणी टाकलंय की काय. नायरा 11च्या गोलंदाजाने कमबॅक केलंय, पलटवार झालाय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. इथे मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चूक झालीये का. हो झालीये. गोलंदाज देखील थोडासा निराश होतो, हताश होतो, आशेच्या नजरेने पाहतोय की माझ्याकडून ही